दिवसभर शेतात घाम गाळून शेतकरी थकून भागून घरी परततो. मात्र शेतासाठी लागणारं साहित्य तो अनेकदा शेतामध्येच ठेवतो. आता चोरट्यांनी या साहित्याकडे आपला मोर्चा वळवला आणि त्यामुळे जालन्यामधील शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. इसवण खुर्द येथील अनेक शेतकऱ्यांचं शेतामधील साहित्य चोरीला गेलंय आणि यामध्ये सोलार केबल आणि तब्बल 5 पाण्याच्या मोटार चोरांनी लंपास केल्या. 3 चोरांनी रात्रीच्या अंधारात शेतातून खुलेआम शेत साहित्याची चोरी केली आहे आणि या चोरांच्या मुसक्या आवळण्याची मागणी सुद्धा शेतकऱ्यांनी निवेदन देऊन पोलिसांकडे केली आहे. जॉनी मेरा नाम चोरी मेरा काम तर नाशिकचा हा जॉनी भाई भुरटा चोर छताची कौलं फोडून तो शिरलाय हॉटेलमध्ये चोरी करायला. आपली ओळख पटू नये म्हणून भाईनं तगडी प्लॅनिंग सुद्धा केली आहे. डोक्याचा केसही दिसू नये म्हणून चेहऱ्यावर कापड गुंडाळलंय. फिंगरप्रिंट उमटू नयेत म्हणून हँड ग्लोव्ह सुद्धा घातलेत. काय चोरू आणि किती चोरू असं झालंय त्याचं. जे हाताला लागेल ते पिशवीमध्ये कोंबत सुटलाय हा जॉनी भाई. हॉटेलच्या गल्ल्यामधील पैसे आणि महागडी दारू देखील. ब्रँडेड दारूच्या बाटल्या सुद्धा भाईनं लाटल्या. 32,500 रुपयांचा माल भाईनं लुटून वंटास केलाय. शेवटी ती आईच आणि आई म्हटलं की स्वतःच्या जीवापेक्षा लेकरांना जपणारी. या वाघाडी रानमांजरीनं रानामध्ये घर वापसी केली आहे आणि रानामध्ये परतताना तिनं आपल्या चिमुकल्या पिल्लांना कसलीही इजा होणार नाही याची काळजी सुद्धा घेतली आहे. ती सुखरूप परतावी म्हणून वनविभागानं उसाच्या शेतात तिला तिच्या पिल्लांसह ठेवलेलं होतं. तिच्या हालचालींवर कॅमेरा ट्रॅपिंगद्वारे लक्ष ठेवण्यात आलेलं होतं आणि पुण्याच्या आंबेगावातील नागपूरमध्ये शेतामध्ये ऊसतोड सुरू होती तेव्हा ऊसतोड मजुरांना पिल्लांसह सापडली ती होती. आता ती पुन्हा रानात परतली आहे. गळ्यात सोन्याचे दागिने घालून तुम्ही पायपीट करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. तुम्ही प्रवास करत असाल, रस्त्याच्या कडेनं पायी चालत असाल तर वेळीच सावध व्हा. बाईकवरून येणारे धूम स्टाईल चोरटे वाटेमध्ये घात करण्याचा धोका आहे. मुंबईतून जयपूरला मैत्रिणीच्या भेटीसाठी गेलेल्या या महिलेची चैन हिसकावून अशाच धूम स्टाईल चोरट्यांनी पळ काढलाय. जयपूरच्या श्यामनगर परिसरामध्ये ही घटना घडली आहे. मैत्रिणी गप्पा मारत असताना रस्त्याच्या कडेनं चालत निघालेल्या होत्या आणि यावेळी सुसाट आलेले हे चोरटे चैन हिसकावून पसार झाले. तुम्ही जर पाळीव कुत्र्यांची मस्करी करताय तर जरा जपून. मंडळी, सध्या सोशल मीडियावर 2 तरुण आणि एका कुत्र्याचा व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय. कुत्रा तसा इमानदार प्राणी म्हणून ओळखला जातो. आपण सुद्धा कुत्र्यांच्या प्रेरणादायी कथा ऐकल्या असतील, पण इथे थोडं वेगळं घडलंय. या व्हिडिओमध्ये 2 तरुण दिसतायत. यातला एक तरुण कुत्र्याशी खेळताना पाहायला मिळतोय तर दुसरा त्या दोघांचा मोबाईलमध्ये व्हिडिओ काढताना दिसतोय. अशातच कुत्रा अचानक तरुणाचा चावा घेतो. मग काय, तो त्याचा हात सोडायचं नावच घेत नाहीये. मग कशा तरी पद्धतीनं तरुण आपल्या हाताची सुखरूप सुटका करतोय आणि कुत्र्याला बाहेर फेकून सुटकेचा निश्वास घेतोय. आता ही दृश्य पाहिल्यानंतर तुम्हाला वाटेल हे पठ्ठे एवढे का संतापलेत. पण मंडळी, दारू म्हटलं की भांडणं, तंटा, धिंगाणा आलाच आणि आता इथंही तसंच काहीसं घडताना पाहायला मिळतंय. ही सगळी मंडळी अकोल्याच्या वाडेगावमध्ये एका बारवर दारू पीत बसली होती आणि यावेळी या पठ्ठ्याचं दारूचं बिल झालं होतं 4,200 रुपये. पण आमच्याजवळ 2,400 रुपये इतकंच बिल पूर्ण करा असं म्हणत बारमध्ये त्यांनी धिंगाणा घालायला सुरुवात केली आणि मग काय, धिंगाणाचं रूपांतर या दगडफेकीत झालं. यावेळी एकाला बार मालकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात सुद्धा दिलाय आणि या तरुणांचा बाळापूर पोलीस अधिक तपास सुद्धा करतात. देव तारी त्याला कोण मारी ही म्हण आपण ऐकली असेल आणि तसाच एक प्रकार केरळच्या एका परिसरात घडलाय.
यावेळी एक तरुण मोटारसायकल उभी करून फोनवर बोलत होता आणि त्याच वेळी एक विजेचा खांबा त्याच्यावर कोसळला. मात्र त्यावेळी त्याचा जीव थोडक्यात बचावलेला आहे बरं का. हा भाई फोनवर बोलण्यात इतका व्यस्त होता की त्याला विजेचा खांब पडल्याचं सुद्धा कळलं नाही. तर त्याच्या बाजूला दुसरे दोघेही उभे होते, ते सुद्धा थोडक्यात बचावलेले आहेत. आणि त्यामुळे ही घटना थरकाप उडवणारी आहे. त्यामुळे पुन्हा देव तारी त्याला कोड मारी या म्हणीचा प्रत्यय आलाय. दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे या चित्रपटातलं जरासा झूम लुमे हे गाणं तुम्ही ऐकलंच असेल. आणि यामध्ये काजल मद्यधुंद होऊन गाणं गाताना पाहायला मिळते. पण कारला असे हेलकावे खात चालताना कधी पाहिलंय का? मग सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ तुम्ही पाहाच. कार चालकाचं कारवरील नियंत्रण सुटल्यानं कार हेलकावे खात खात झाडीमध्ये शिरली. दारुडा दारू पिऊन जसा झिंगत चालतो तसेच ही कार अगदी गोल गोल फिरत या झाडीत गेली आहे. आणि अपघातात कार चालक मात्र गंभीर जखमी झालाय. ही दृश्य आहेत बिहारच्या पूजा पेट्रोल पंपावरची. आणि या पेट्रोल पंपावर दिवसाढवळ्या 4 गुन्हेगार दुचाकीवर येतात. त्यातला एक जण बाईकमध्ये पेट्रोल भरतो आणि पेट्रोल भरून झाल्यानंतर हे दरोडेखोर यांच्या बाईक वळवतात. शस्त्र काढत आवाज केला तर गोळी मारली जाईल अशी पेट्रोल पंप कर्मचाऱ्याला धमकी देतात. आणि त्या कर्मचाऱ्याच्याच हातातली पैशांनी भरलेली बॅग हिसकावून नेतात. हे दरोडेखोर पसार झालेले आहेत. मात्र या घटनेनंतर आता परिसरातील पोलिसांच्या कार्यशैलीवर एकच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.